नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संकष्टी चतुर्थीनंतरच्या काळाविषयी पारंपरिक ज्योतिष मान्यतांवर आधारित आणि काही सामान्य माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नसून जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी आणि नातेसंबंध जपण्यासाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन म्हणून पाहावा. संकष्ट चतुर्थीनंतरचा काळ तूळ राशीसाठी अनेक नवीन संधी, बदल, अनुभव घेऊन येऊ शकतो. या काळात काही व्यक्तींशी वागताना अधिक सावधगिरी, संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव, परिस्थिती आणि आयुष्य वेगळे असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अंतिम निर्णय स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि अनुभवानेच घ्यावा. ज्योतिषीय परंपरेनुसार या काळात अशा लोकांपासून अंतर ठेवणे हितावह मानले जाते, जे सतत नकारात्मक विचार पसरवतात, तुमच्या प्रगतीवर मत्सर करतात किंवा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच सकारात्मक विचार करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या लोकांशी संबंध अधिक दृढ करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास न ठेवता प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि अनुभव यांचा आदर केल्यास अनेक अडचणींपासून बचाव होऊ शकतो. भगवान श्री गणेशाची उपासना, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे मनाला शांती आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीनंतर तूळ राशीच्या व्यक्तींनी 3 प्रकारच्या लोकांशी व्यवहार करताना अधिक सावध राहणे आवश्यक मानले जाते. पहिली व्यक्ती म्हणजे सतत नकारात्मकता पसरवणारी व्यक्ती. अशी माणसे तुमच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतात. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरू शकते. दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या यशाचा मत्सर करणारी व्यक्ती. प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक असे असतात ज्यांना दुसऱ्याची प्रगती पाहवत नाही. पारंपरिक श्रद्धेनुसार अशा व्यक्तींपासून योग्य अंतर ठेवणे आणि आपल्या योजना सर्वांसमोर उघड न करणे फायदेशीर मानले जाते. आपल्या मेहनतीवर आणि परमेश्वरावरील श्रद्धेवर विश्वास ठेवून पुढे जाणे हेच खरे यशाचे गमक आहे. तिसरी व्यक्ती म्हणजे गोड बोलून स्वार्थ साधणारी व्यक्ती. जीवनात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे योग्य नसते. कोणताही आर्थिक किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे आणि अनुभवाच्या आधारावर निर्णय घेणे नेहमीच हिताचे ठरते. संयम, विवेक आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक अडचणी सहज दूर करता येतात. संकष्टी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाच्या कृपेचा आणि विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या काळात गणपती बाप्पाची भक्ती, नामस्मरण आणि सदिचार यांचा अंगीकार केल्यास मनाला शांती आणि नवचैतन्य प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, आपल्या कर्मावर विश्वास ठेवून आणि योग्य लोकांची साथ घेऊन पुढे गेल्यास प्रगतीचे नवे मार्ग खुलू शकतात. मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा काळ मानला जातो. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास न ठेवता आपल्या विवेकबुद्धीचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण देऊन जाते. त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मक विचारांना महत्त्व द्या. भगवान श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होवोत आणि सुख, समृद्धी व आनंदाचा वर्षाव होवो हीच प्रार्थना. नियमित गणपती बाप्पाचे नामस्मरण करा. रोज सकाळी उठल्यानंतर देवघरामध्ये
पूजा अर्चा करून सर्वात अगोदर गणेशाची पूजा करून नियमितपणे सकाळी गणपती बाप्पाची आरती करावी, जेणेकरून अनेक अडथळे दूर होतील आणि सुख समृद्धी व आनंद भरभरून होईल, सुख समृद्धी लाभेल. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने आणि श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक अडथळे दूर होवोत आणि सुख समृद्धी व आनंदाचा वर्षाव हो, हीच स्वामी चरणी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो. नियमित गणपती बाप्पाचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण खरे भाग्य हे चांगल्या कर्मातून, सकारात्मक विचारातूनच निर्माण होत असते. तूळ राशीच्या मित्रांनो, ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धा आणि सामान्य मार्गदर्शनावर आधारित असून तिचा उद्देश केवळ मनोरंजन व प्रेरणा देणे हा आहे. तूळ राशीच्या मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग बनण्यासाठी आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा आणि मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थीनंतरचा काळ कसा असू शकतो ही माहिती आपण वरील व्हिडिओमध्ये पाहिली आहे. कोणत्या प्रकारच्या व्यक्तीपासून सावध राहायचं आहे, पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार जाणून या संपूर्ण माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया. चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.